चला तर आज बनवूया आपण आलू मटर पोहा चीज टिक्की. चला स्टार्ट करूया. 2 लसणीच्या पाकळ्या, थोडंसं आलं, बॉईल केलेले मटर, भिजत ठेवलेले पोहे, सगळं ग्राइंड करून घ्यायचं बारीक एकदम. थोडंसं पाणी टाकून, जास्त पातळ नाही करायचं. असं वाटण झालं पाहिजे. यात आता आपण उकडलेले बटाटे टाकूया स्मॅश करून. आता मसाले टाकूया. थोडंसं जिरं, हळद, लाल तिखट थोडंसं, आणि मी बाळासाठी करते म्हणून थोडंसं टाकते. तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त टाकू शकता. थोडासा चाट मसाला, मीठ, आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया छानपैकी. सगळं मिक्स झालेलं आहे. अशा प्रकारे आता पोळा करून घ्यायचा. हे असं असं दाबायचं. त्यात थोडंसं चीज टाकायचं. मी इथे मॉझरेला घेतला आहे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही क्यूब्स पण घेऊ शकता. चालतील करायला चीज क्यूब्स पण तसंच आठवायचं आहे. मस्त थोडं चीजी असते. आणि अशा टिक्क्या करून घ्यायच्या. चला आता सगळ्या टिक्क्या करूया, मग शॅलो फ्राय करून घेऊया. आपली टिक्की रेडी आहे. फ्राय करण्यासाठी थोडंसं तेल सोडूया. त्यातच थोडंसं बटर, सगळीकडे बटर फिरवून घेऊया. आता एक एक टिक्की सोडूया. स्लो गॅस करायचा, फास्ट गॅसवरती टिक्की बनवायचं नाही तर एक सगळीकडून त्या करपतात आणि अजून कच्च्या राहतात. थोडा वेळ झालेला आहे. आता आपण टिक्की परतून घेऊया. मस्त गोल्डन कलर आलेला आहे. तर त्या प्रकारे सगळ्या पलटूया. दुसरी साईड पलटूया. अशा प्रकारे आपल्या दोन्ही साईडही झालेल्या आहे. थोड्या वेळ अजून स्लो गॅसवर ठेवूया. मग आपल्या टिक्की पूर्णपणे रेडी आहे. आपली मटर पोहा चीज टिक्की रेडी आहे. चला तर गॅस बंद करूया. शेक करूया कशी प्रकारे. मस्त चीज पण मस्त आहे, क्रिस्पी पण आहे, एकदम मस्त झाले. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.